नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरती झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना छातीत दुखत असल्याची तक्रार झाल्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एकीकडे डॉक्टरांकडून त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू असताना दुसरीकडे त्याच रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली आहे. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना अटक केली आहे. अटकेनंतर प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालय परिसरात काळ्या फिती बांधून आंदोलन केले आहे. डॉक्टरांवरील हल्ले बंद झालेच पाहिजेत, आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या अशा घोषणा देत त्यांनी निषेध व्यक्त केलाय. तसेच डॉक्टरांवरती हात उगारणाऱ्या लोकप्रतिनिधीला नगरसेवक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा वरिष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉक्टर धीरज एस महांगडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या आंदोलनामध्ये वरिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत कठोर कायदेशीर निर्वाही, रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. डोंबिवलीमध्ये जे डॉक्टरांवर आणि सिस्टर आणि स्टाफ सगळ्यांवर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल आम्ही सर्व सिव्हिल हॉस्पिटल निषेध करतोय. तरी पण रुग्ण म्हणून माणुसकी दाखवून रुग्ण म्हणून तो आपल्याकडे ऍडमिट झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही त्याची रुग्ण म्हणून त्याला ट्रीटमेंट देतोय. ॲज सून ॲज ही गेट्स लवकर बरा होईल आणि आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज करू. त्याचं कसं आहे, त्याला एकच किडनी आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट खूप BP वाढलेला होता, जवळजवळ 160-100 झालेला आहे. त्याच्यानंतर त्याला दम लागत होता आणि अशा कंडिशनमध्ये कधी कधी ब्रेन स्ट्रोक पण होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण त्याला ऑब्झर्वेशन करतोय आणि आज सकाळी 2-4 वॉमिटिंग पण झालेल्या आहेत. तरी जसं काही त्याची कंडिशन इम्प्रूव्ह होईल आम्ही तुरंत त्यांना डिस्चार्ज करूया. या बाबतीत आम्ही बुलेटिन पण देऊया. असं नाही आहे विनाकारण आम्ही कोणाला ॲडमिट करून घेत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कशी आहे की एक रुग्ण आहे आपल्याकडे ट्रीटमेंटला येतोय आणि त्याला खरं आजार आहे, तो आजार कन्सिडर करून पुढचं जीवनामध्ये त्याच्या बाधा होऊ नये आणि आम्ही ट्रीटमेंट करून त्याला पटकन डिस्चार्ज करूया. त्यांना मारहाण केली त्याच्याबद्दल आम्ही सगळे निषेध करत आहोत. पण एक रुग्णसेवा माणुसकी म्हणून एक रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो त्याला आम्ही काही रुग्ण म्हणूनच ट्रीटमेंट देतो. फक्त फिजिशियन त्याला सुरुवातीपासून हायपरटेन्शनवर तो ट्रीटमेंट घेत होता आणि त्याला एकच किडनी आहे, त्यासाठी तो पण ट्रीटमेंट घेत होता आणि त्यांना प्रोस्टेटचा पण त्रास आहे. आणि काल त्यांना ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आणलं त्यावेळेस त्यांना ब्लड प्रेशर वाढलेलं होतं आणि दम लागत होता. कदाचित त्यांना टेन्शन आल्यामुळे पण होऊ शकतं ते, पण त्या आधीपासून त्यांना BP त्रास होता. त्यामुळे त्यांना आम्ही खबरदारी म्हणून आणि पुढे काही होऊ नये म्हणून त्यांना आम्ही माणुसकी आणि रुग्णसेवा म्हणून तो आमच्याकडे एक रुग्ण म्हणून आला. जरी आमच्या बांधवावर त्यांनी हल्ला जरी केला तरी तो रुग्ण म्हणून आमच्याकडे आला, म्हणून आम्ही एक प्रोफेशनल कर्तव्य म्हणून आम्ही त्याला ॲडमिट करून घेतला आणि आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत. आणि ज्यावेळेस त्याची परिस्थिती स्थिर होऊन जाईल त्यावेळेस आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज देऊ. पहले तो डोंबिवली में हमारे डॉक्टर, नर्सेस, लेडीज डॉक्टर थे, उन्होंने जो हमला किया उनका हम तीव्र शब्द में निषेध कर रहे हैं. अभी वो एज ए पेशेंट हमारे पास आए हैं. उनकी उम्र 73 और उनको एक ही किडनी है और कल उनको BP बढ़ने की और उल्टी और ब्रीथलेसनेस ये तकलीफ हो रही थी. हमारा कर्तव्य एज ए डॉक्टर और प्रोफेशन कि हर पेशेंट को एज ए मरीज देख के उनको ट्रीटमेंट करना ज़रूरी है, इसलिए उनको एडमिट करके ट्रीटमेंट चल रही है. लेकिन जब भी उसकी तबीयत ठीक हो जाएगी, सब मेडिकल पैरामीटर्स ओके हो जाएंगे, तुरंत हम उसको डिस्चार्ज करेंगे. और हम कड़ी मांग करते हैं कि एनी हॉस्पिटल में डॉक्टर्स और नर्सेस को प्रोटेक्शन मिलना चाहिए और ये नगर सेवक के ऊपर कड़ी कार्रवाई करनी चाहिए. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय?
अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. राम मंदिराच्या मुद्द्यावरती सातत्याने राजकीय भूमिका घेणाऱ्या भाजपालाच आता अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी व गैरव्यवहाराच्या आरोपांवरती काँग्रेसने घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यव्यापी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलनाअंतर्गत ठाण्यातील ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिर परिसरात काँग्रेसने आंदोलन करत या कथित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. सकाळी शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते कोपिनेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिरात एकत्र आले होते. पांढऱ्या टोप्या परिधान करून त्यांनी रघुपती राघव राजाराम खरा तो एकची धर्म आणि पसायदांचे सामूहिक गायन करत शांततापूर्ण सत्याग्रह केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी भक्ताच्या श्रद्धेवरती केला हल्ला, रामाच्या दानपेटीवर मारला डल्ला, तसेच राम नाम जपना पराया माल अपना अशा आशयाचे फलक झळकवत निषेध व्यक्त केला आहे. आंदोलनादरम्यान रामाच्या नावावरती राजकारण करणारेच आता कथित दान गैरव्यवहार मौन का बाळगत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. रामाच्या धर्माच्या नावावरती राजकारण करणाऱ्यांनी या कथित प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केली आहे. कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनामध्ये ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह गजानन देसाई, मधु मोहिते, विश्वास उडगी, राजेश जाधव, शीतल आहेर, मिलिंद खराडे, सेवा दलाचे अध्यक्ष रवी कोळी, उमेश कांबळे, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, वंदना शिंदे, जगदीश खेरालिया यांसह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने प्रभू श्रीरामांच्या तिजोरीवर डल्ल्या मारण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आणि हा डल्ला मारत असताना सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, न खाऊंगा न खाणे दूंगा, त्यानंतरचा प्रवास तुम्ही खा आणि आम्हालाही द्या अशा पद्धतीने चालू झाला. यांच्याच माध्यमातून ते मंदिर निर्माणाचं काम केलं गेलं. सिक्युरिटी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरती केली गेली. सर्व कार्यक्रम यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पडले. विश्वस्त मंडळ या ठिकाणी स्थापन केलं. परंतु ज्यावेळी प्रभू श्रीरामांच्या नावाने आपण ज्यावेळी मतं मागता, त्यांचं राजकारण त्यावेळी करता, तर ह्या झालेल्या चोरीचं उत्तरदायित्वसुद्धा त्या ठिकाणी आपण या भारतीय जनता पक्षाने आणि RSSने त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आपण बघितलं असेल की या मंदिराचे जे कोषाध्यक्ष होते, आपला मीडिया त्यांना प्रश्न विचारण्यासाठी ज्यावेळी गेला आणि त्यांना विचारलं की ह्याला जबाबदार ठरवून आपण त्या ठिकाणी आपल्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का, तर अरेरावी आणि दादागिरी करण्याचा तो माईकसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी खाली ढकलला. परंतु हा लक्षात घ्या, हा भारत देश आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणारा हा देश आहे आणि प्रत्येक नागरिक हा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारणार आणि प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही दादागिरी करून त्या ठिकाणी चालणार नाही. म्हणूनच हा जो भ्रष्टाचार केलेला आहे की अतिशय संतप्त अशी भावना पूर्ण भारतवासियांमध्ये आहे आणि याच्या विरोधामध्ये आमचे सन्मान्य प्रांताध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आंदोलनं केली जात आहेत. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम या माध्यमातून पसायदानचं आम्ही त्या ठिकाणी गायन करतो आहे आणि शांततापूर्ण मार्गाने आम्ही सत्याग्रह करतो आहे. तो सत्याग्रह आज आम्ही इथे ऐतिहासिक अशा कोपिनेश्वर मंदिरामध्ये सुद्धा केला आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना केली की या चोरांना कुठेतरी सद्बुद्धी दे.
3 दिवसांपूर्वी झालेला मुसळधार पाऊस आणि सोसायट्याच्या वाऱ्यात झाडं पडून जखमी झालेले पांडुरंग भुवड यांची मृत्यूशी अखेर असलेली झुंज अपयशी ठरली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या 4 मुली पोरक्या झाल्या आहेत. हाजुरीजवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ पांडुरंग भुवड यांच्यावरती झाड पडलं होतं. त्यांना तातडीने शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव यांनी महावीर जितो रुग्णालयामध्ये दाखल केले. गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या रुग्णालयातील उपचारांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्या वतीने रेपाळे व त्यांचे सहकारी लक्ष ठेवून होते. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान भुवड यांची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव, नगरसेवक राजेंद्र फाटक, नगरसेविका मिनल संखे यांनी तात्काळ आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राव यांच्याशी फोनवरून संपर्क साधत भुवड कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिलेत. आगामी महासभेत याबाबत ठराव मंजूर करून भुवड कुटुंबियाला आर्थिक मदत आणि वारसाला ठाणे महापालिकेत नोकरी देण्यात येईल. या प्रश्नी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आयुक्त राव आणि महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्याशी चर्चा झाल्याचं रेपाळे यांनी नमूद केले. भुवड कुटुंबियांचे कधीही न भरून येणारं नुकसान या घटनेनंतर झालं असून त्यांनी स्थानिक नगरसेवक नात्याने मी आणि नम्रता भोसले जाधव वैयक्तिक मदत देत आहोत. तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचं नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव, नगरसेविका मिनल संके, नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. झालेली घटना पण आमच्या प्रभागात होती आणि जी दुर्घटनाग्रस्त झालेली व्यक्ती आहे ती देखील राहणारी आमच्याच प्रभागातील आहे. पांडुरंग भिकू भुवड, वय वर्ष 64 असे. 6 तारखेला दुपारी 12-12:30च्या सुमारास झाड पडून त्यांच्या मेंदूला मार लागला होता. त्यांना उपचाराकरिता आम्ही जितो हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं होतं आणि ॲडमिट केल्यानंतर त्यांच्यावरती सर्वतोपरी प्रयत्न केले. अगदी ज्युपिटर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर देखील त्यांनी येऊन त्यांची शस्त्रक्रिया केली, परंतु त्यांच्या मेंदूला लागलेला मार हा अतिशय मोठ्या प्रमाणात होता आणि आज त्यांचं दुर्दैवी असं निधन झालं आहे. या दुःखद प्रसंगाच्या अनुषंगाने मी माननीय उपमुख्यमंत्री, मी असेल, नम्रता भोसले मॅडम असेल, आम्ही सगळे सहकारी नगरसेवकांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी याबाबत चर्चा केली. शिंदेसाहेबांनी तातडीने माननीय आयुक्तांना सदर कुटुंबाला योग्य ती मदत करण्याचे आदेश दिलेले आहेत. मी माननीय आयुक्तांना, मी असेल, नम्रता भोसले मॅडम असेल, आम्ही आत्ता भेटून, तसेच माननीय महापौर यांना देखील आम्ही भेटून या घटनेची माहिती दिली आणि त्याच्या अनुषंगाने त्या कुटुंबाला मदत करण्याच्या अनुषंगाने येत्या महासभेत तसा प्रस्ताव आणण्याच्या सूचना माननीय महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत. माननीय आयुक्तांनी देखील याबाबत अतिशय संवेदनशीलरित्या मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे. सर, पण झाडं पडण्याची घटना मोठ्या प्रमाणात आहे. आपत्कालीन विभागाला उपमुख्यमंत्र्यांनी भेट देखील दिली होती. दोघांचं निलंबन देखील केलेलं आहे. आता पाऊस जरासे उसंत घेतलेले आहे. जे उर्वरित झाडं आहेत त्याची छाटणी करण्याबाबत महापालिकेशी काही पत्रव्यवहार आपला असणार आहे का? नाही, मी केलेलंच आहे. मी दररोज करत असतो. दररोज या संदर्भात प्रभागातील झाडांच्या बाबतीत मी असेल, नम्रता भोसले मॅडम असतील, आम्ही सगळेच नगरसेवक पाठपुरावा करत असतो. अगदी ज्या काही घटना घडल्यात, आपण कालही बघितलं असेल की आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना जी वस्तुस्थिती आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. अजून जे काही बाकीचे जे विषय जे न बोलता आले ते नक्कीच येणाऱ्या महासभेमध्ये मांडले जातील की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कामात सुधारणा केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की थोडंसं असंवेदनशील असे काही अधिकारी वागत आहेत आणि त्या दृष्टीने देखील त्याबाबत येणाऱ्या महासभेमध्ये त्याबाबत चर्चा करण्यात येईल आणि नक्कीच प्रशासनाला जी काही दुर्घटना घडली आहे किंवा जे काही संबंध ठाणे शहरामध्ये जी काही आपत्तीच्या बाबत प्रशासनाने केलेली कामगिरी याच्याबाबत नक्कीच जाब विचारण्यात येईल. चांगल्या झालेल्या कामाचं कौतुक करताना जिथे चुकलेत त्या ठिकाणी अगदी जाब विचारण्याचं काम देखील आमच्या माध्यमातून करण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापनाच्या मला वाटतं एक अधिकाऱ्याला सस्पेंड केलेलं आहे, परंतु सस्पेंड केल्यानंतर देखील थोडी कामामध्ये सुधारणा झाली पाहिजे. त्या दृष्टीने देखील योग्य त्या उपाययोजना करणं, योग्य त्या पद्धतीने काम करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जरी पाऊस ओसरला असला तरी निसर्गाची आपत्ती आणि एल निनोमुळे ह्यावेळेला कधीही अचानक जोरात पाऊस पडू शकतो, कधीही कुठली आपत्ती येऊ शकते. तर पुढच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने देखील योग्य त्या स्टेप्स ह्या आत्ताच घेतल्या पाहिजेत. इतकी झाडं का पडतात याचं शेवटी रूट कॉज ॲनालिसिस देखील करणं तितकंच गरजेचं आहे. याबाबत देखील माननीय आयुक्तांची, माननीय महापौरांची आम्ही चर्चा केलेली आहे. मी पण आमदार रवींद्र फाटक साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना पण पत्रव्यवहार करून त्यांना जास्तीत जास्त जेवढी काही मदत मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
सोमवारी जी घटना घडली, जे आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यभर जे मुसळधार पाऊस होत होता आणि आपत्ती अशी होती की RTOच्या कडेला असलेले झाड ते उन्मळून पडलं आणि आमच्या धर्मवीर नगरमधला एक आमचा सदस्य, परिवारातला एक सदस्य तिथे तो झाडाखाली सापडला गेला. खरं तर त्याचं नशीब म्हणायचं आणि त्याला जोरदार मार लागलं होतं. आणि जेव्हा मी आपत्ती व्यवस्थापन आणि ठाणे महानगरपालिकेचे कमिशनर सौरभ राव ह्यांना व्हिडिओ पाठवून कॉल केले की लवकर पाठवा म्हणून टीम, तर तिथे TDRFची जवान सगळे हजर झाले आणि त्याच्यानंतर त्याला महावीर जैन हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं गेलं. आयुक्तांनी आणि सगळ्यांनी टीमने डॉक्टर शिंदे जे न्यूरोसर्जन होते त्यांना लगेच तातडीने बोलवलं, त्यांच्यावर उपचारसुद्धा केला, सर्जरीसुद्धा केली आणि आज 3 दिवस ते उपचार घेत होते आणि आज 4थ्या दिवशी त्यांचा मृत्यू झालेला आहे. खरंच हे आमच्यासाठी दुःखद आहे आणि त्यांना कुटुंबांना दुःख पचवण्याची ताकद देऊ, शक्ती देऊ, हे ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि आता आम्ही आयुक्त ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना जाऊन माझे सहकारी नगरसेवक राजेंद्र फाटक आणि आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना पत्रसुद्धा दिलेलं आहे की त्यांना आपल्या ठाणे महानगरपालिकेतर्फे एक आर्थिक मदत आणि त्यांच्या कुटुंबातील एखाद्याला नोकरीत सेवेत रुजू करून घ्यावा अशी विनंती केलेली आहे. तर आयुक्तांनी आमच्याशी एकदम पॉझिटिव्ह चर्चा करून आत्ताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनीही कमिशनरशी चर्चा करून त्यांना आर्थिक मदत 10 लाखाची आर्थिक मदत करण्यात सांगितलेली आहे आणि तसंच त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीत रुजू करून घ्यावे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आदेश दिलेले आहेत. पावसाळ्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक 5 मध्ये तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सीताराम राणे यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केली आहे. त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रभागातील विविध सोसायट्या, चाळी, झोपडपट्टी परिसर, सार्वजनिक रस्ते, नाले, गटार तसेच मोकळ्या जागांमध्ये कीटकनाशक फवारणी, धूर फवारणी, डास प्रतिबंधक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यासोबतच पावसाळ्यामुळे धोकादायक ठरणाऱ्या झाडांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने छाटणी व इतर सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत संबंधित विभागांना नियमितपणे कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी नगरसेवक सीताराम राणे यांनी नागरिकांना परिसरात पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच कोणतीही तक्रार, सूचना किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. शहरात वारंवार होणाऱ्या झाडांच्या पडझडीच्या घटनांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक संगम डोंगरे यांनी आज ठाणे महानगरपालिका भवनासमोर अनोखे आंदोलन केले. यावेळी त्यांनी हातामध्ये झाडांच्या फांद्या आणि ऑक्सिजनचा बाटला घेऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. संगम डोंगरे यांनी शहरातील झाडांची होत असलेली पडझड, वृक्ष संवर्धनाकडे होणारे दुर्लक्ष, त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी आरोप केला आहे की ठाण्यामध्ये जंगल आणि हिरवळीच्या जागा बिल्डरांच्या घशात घातल्या जात असून अशा परिस्थितीमध्ये झाडं कशी वाचणार असा सवाल उपस्थित केला आहे. भविष्यात नागरिकांना ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून विकत घ्यावा लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील वृक्ष संवर्धन, धोकादायक झाडांची देखभाल आणि पर्यावरण संरक्षणाबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या 4 दिवसामध्ये 170 झाडं जी आहेत ही पडलेली आहेत का पाडलेले ते माहिती नाहीत. ठीक आहे, पण आता हे जे यांच्या झाडाची जबाबदारी जी आहे त्या केदार पाटील याला दिलेलं आहे. केदार पाटील एक भ्रष्ट अधिकारी आहे आणि तुम्हाला अजून एक सांगायची गोष्ट अशी आहे की केदार पाटीलची मिसेस ही स्वतः ठेकेदार आहे आणि वृक्ष प्राधिकरणचे ते ठेके घेते अशी आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळाली आहे. आम्ही काल सन्माननीय आयुक्तांना भेटलो. आयुक्त साहेबांना सांगितलं, साहेब म्हणलं केदार पाटील जे आहेत हे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि तुम्ही त्यांच्या हातात तुम्ही जबाबदार दिले. आता हे 170 झाडं जे पडलेत ती साधारण ही म्हणजे वाऱ्यामुळे पडले किंवा अति पावसामुळे पडलेत. पण केदार पाटील जे आहेत हे त्यांना चहा दिल्यानंतर 170 झाडं जी आहेत ही रोज मारणार. म्हणजे हे म्हणजे बिल्डरची सुपारी घेऊन
ही झाडांचे कत्तल करणार. आणि आता काय झालं, प्रत्येक सोसायटीमध्ये पूर्वी झाडं होती हो, आता एक पण झाडं नाही आहे. आमच्या या संदर्भात पुरावा आहे, आम्ही जे म्हणतो पुरावा सकट म्हणतोय. पण प्रत्येक सोसायटी जे आहे अशी झाडाची कत्तल करा सुटली, मग झाडं कुठं असणार आहे. आमचे माननीय सन्माननीय आयुक्तांना मी अशीही मागणी केलेली आहे की तुम्ही जे आता एखादी नवीन सोसायटी जेव्हा तिची पुनर्विकास होते तर हे काय करतात, तात्पुरती टेम्पोररी झाडं दाखवतात आणि ओसी घेतात, पण तसं बघितलं झाडं लावत नाही आहे. माझा स्पष्ट आयुक्तांची मागणी आहे की तुम्ही ही जी ओसी देताय ना, तुम्ही टेम्पररी द्या आणि मग तुम्ही 3 वर्षानंतर ती झाडं मोठी झाली का बघून मग तुम्ही त्यांना ओसी द्या. त्यात काय होईल, ही झाडं पण आहेत ना, ही झाडं पण वाढली जातील आणि या ठाणे शहरात प्रत्येकाला ऑक्सिजन मिळेल. आता काय झालं, प्रदूषण नियमाचा जे महाराष्ट्र बोर्ड जे आहे, ठाणे महानगरपालिका, त्यांचा अहवाल असा आहे की ह्या वातावरणात म्हणजे नागरिक राहू शकत नाही, म्हणजे असं त्यांनी वातावरण अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. मग आणि आता ह्या तसे चोराच्या हातात तुम्ही कुऱ्हाडी दिली तर तो कुऱ्हाड चालवतच जाणार ना, तो कुऱ्हाड चालवणारा बिल्डरांना पैसे घेणार आणि सर्वसामान्य नागरिकांना ऑक्सिजनमधून वंचित ठेवतात. मी तर काही व्हिडिओमध्ये मी काही ते शॉर्ट रील बघितला, त्या रीलमध्ये असंच दिसतं आहे की माननीय सन्माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री ते स्वतः म्हणते याला सस्पेंड करा. मग काय झालं, मला एवढंच म्हणायचं, सन्माननीय जे आज एकनाथ शिंदे साहेब जे हे महापालिकेचे या ठाण्याचे पालकमंत्री आहेत आणि गेले महापालिकेचे जे कारभार तेच हाकतायत आणि मग त्यांच्याच आदेशाला केला टोपली दाखवत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे. आणि एकंदरीत ह्या जो प्रकार, आणि मला काय देहरादूनसारखी महानगरपालिका जी आहे ही ज्या ठिकाणी राबवते, म्हणजे त्या महापालिका बजेट नाही आहे, त्या महापालिका ज्या आहे त्या अशा प्रकारे राबवते. कुठे गेलं हे बघा, देहरादूनचं प्रपोजर आहे बघा, मग ते लावून ते झाडं दाखवतात. आपली महानगरपालिका जगवत नाही आहे. आपली महापालिका सर्वीकडे काँक्रीकरण चालू आहे आणि काँक्रीकरणाच्या अवधीमध्ये त्यांनी कुठलं स्पेस ठेवलं पाहिजे, त्या ठिकाणी फक्त मातीच पाहिजे आणि त्या मातीमध्ये झाडं लावली गेली पाहिजे आणि या झाडांना मुळांपर्यंत पाणी पोचलं पाहिजे, ऑक्सिजन पोचलं पाहिजे, अशा प्रकारे केलं पाहिजे. आता काय झालं, प्रत्येक काही ठिकाणी दुकानदार जे आहेत आमच्या गोखले नौपाडामध्ये असे काही दुकानदार आहेत, त्यांना मध्ये झाड नको आहे, मग काही दिवसानंतर मग ते झाड इंजेक्शन मारलं जातं किंवा मग काही ॲड एजन्सी आहेत त्यांच्यामध्ये आलं का ते इंजेक्शन देत आहेत. तर यांची वृत्ती चुकीची आहे. यांच्या चुकीच्या वृत्तीला मी विरोध करण्यासाठी आलो आहे आणि आम्हाला या ठाणे शहरात झाडं लावायला पाहिजे, झाडं जगवायला पाहिजे आणि ह्या संदर्भात आम्हाला कुठं ऑक्सिजन मिळत नाही आहे. तर आज मला ऑक्सिजनची गरज पडलेली आहे, मला कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडलेली आहे. ऐकलं, इतरांना पडू नये यासाठी आम्ही बघा हे जे आहे ना, हे सिलेंडरचं गॅस, हे भरलेलं ऑक्सिजन गॅस जे आहे ते आम्ही आणलेलं आहे, जेणेकरून महापालिकेचे डोळे उघडतील, सन्माननीय आयुक्ताचे जागे होतील आणि इकडचे पालकमंत्री जे आहेत, सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांना जागेल आणि या ठाणे शहरामध्ये सर्वीकडे जागोजागी झाडं लावली जातील आणि ठाणेकरांना व्यवस्थित ऑक्सिजन मिळेल अशी मी त्यांच्याकडे आशा बाळगतो. अन्यथा नाही गेलं तर हा सिलेंडर गॅस जो आहे माननीय सन्माननीय आयुक्तांना लावल्याशिवाय राहणार नाही. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.